हे बघ प्रमिला, आपण शांतपणे बोलू. उगा रागाच्या भरात नवरा बायकोचं आयुष्य खराब व्हायला न ग. घ्या, कोण शानपण शिकवतंय बघा. रागाच्या भरात माझ्या शेखरला पायावर नाक रगडून माफी मागायला लावणारी तू मला शानपणा शिकवणार? आई, शेखर, तू मध्ये बोलायचं नाही. आमचं चाललंय. आईचा झालेला अपमान विसरलास का तू? प्रमिला, जे झालं ते झालं. तुला जर आमच्या बोलण्याचा राग आला असेल तर हात जोडून माफी मागतो आम्ही तुझी. पण हे दुसऱ्या लग्नाचं खोड डोसक्यातनं काढून टाक. आम्ही रुपालीला या घरात परत पाठवायला तयार आहोत. माझ्या शेखरला पायावर नाक रगडायला लावून? नाही नाही, हे झालं ते विसरून जाऊया आपण. माफी मागतोय ना आम्ही तुझी. हा, रुपाली आणि शेखरचा संसार सुरळीत व्हावा एवढीच इच्छा आहे आता आमची. नाही, तुझ्या पोरीला या घरात जागा नाही, तिची लायकीच नाही. हे बघ प्रमिला, आम्हासनी जे बोलायचं ते बोल, पण आमच्या लेकीची लायकी काढायचं काम नाही. तुला तुझ्या लेकीची लायकी बघायची? शेखर, फोन दे. शेखर, कुठेस? तुम्ही कधीपासून वाट बघते तुझी. हॅलो शेखर, हॅलो, तुला आवाज येत? शेखर, जी पोरगी तुझं ऐकत नाही, तुला न सांगता याराला भेटायला जाते, ती पोरगी या घरात राहायच्या लायकीची नाही. बास, तोंड सांभाळून बोला. रुपाली शेखरला तिच्या नवऱ्याला भेटायला गेलाय. कुठला नवरा? हे नाटक केव्हाच तोडून बसलीयस तू. माझ्या शेखरचं दुसरं लग्न करायचं का नाही ते मी बघतो. तू जा आणि तुझ्या पोरीला सांभाळा आधी. तुम्ही या निर्लज्ज बाईचं म्हणणं मनावर घेऊ नका. आमचं चुकलं इथं आलं ते. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. या मातोश्रीबद्दल जरा चांगला विचार करायचं म्हटलं तर ही तिचा मूळ स्वभाव दाखवूनच देते.